पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेले 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काल रात्रभर पुण्यामध्ये पाऊस सुरू होता आणि अजूनही पुण्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही 4ही धरणं आता 100% भरलेली आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हे मुठा नदीमध्ये केला जातोय। आता आपण पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये आहोत। जर समोर आपण बघत असाल तर मुठा नदी ही दुथडी भरून वाहतीये। नदीपात्रातील रस्ते असतील, बाबा बिडे पूल असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। समोर जर आपण बघितलं तर बरेच जे ढोल ताशेचे पथक आहेत ते या ठिकाणी त्यांचा सराव करण्यासाठी येत असतात, मात्र ते देखील त्यांचे पूर्ण जे ठिकाण आहेत, मंडप आहेत, ते सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। अशी परिस्थिती पुण्यातील डेक्कन परिसरात आहे। अनेक गाड्या देखील सध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, जे अनेक वेळा या नदीपात्राच्या रस्त्यावर पार्क केले जातात ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस असाच पाऊस सुरू राहील असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि बरेच लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी दिसतायत, मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नदीलगत जी घरं आहेत त्यांनी काळजी घ्यावी, कारण हळूहळू पाऊस वाढतोय त्यामुळे पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढवला जातोय, त्यामुळे कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यावेळेस प्रशासनाकडून काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की नदीपात्रात पोलिसांच्या गाड्या असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या ठिकाणी उभे आहेत आणि सातत्याने या ठिकाणी अनाउन्समेंट देखील केली जाते। मात्र पुण्यामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग हा हळूहळू वाढवला जातोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।